पहिले कोणाच्याही कार्यक्रमामध्ये असं तुमचे लेकरं चेंगर करतात ते बरोबर नाही महाराज, मी धंद्यावर गेली तुझी. का विकता तुम्ही? महाराज माझा धंदा आहे. कायचा धंदा आहे तुमचा? हो, बांगड्या टिकल्याचा धंदा आहे महाराज माझा. हो का? हो. कसा का म्हणलं? का बोलता म्हणलं कसं म्हणजे का विकता विकता का म्हणलं तुम्ही? आम्ही बांगडे विकतो, पोत विकतो. पोत घ्या. यायचा आवाज एवढा वेगळा अति चांगला आवाज काढून राहिलो मी. बाई असा आवाज काय असेल त्याची टिकल्या बांगड्या घ्या. एवढा आवाज काढून राहिलो. बाई मी का म्हणलं हे बाई ती वेळ करेन की हो माझी रिंगी होय महाराज. रिंगी वे हा ना, हा माझा आहे का? हा माझा पिट्टू आहे. हा जास्त डेंजर दिसून राहिला ना हा. तो लहान आणि हे मोठी आहे. हे मोठी आहे. हो. हिची तर पण खूप जास्त नको करू माई इकडे इकडे ये. लढू नको मा, लढू नको. नको बाळा. अरे आई तुझी विकाया जाते, अरे विकाया जाते परी पाणी नाही बाई बोला ना महाराज. तुम्ही हात लावल्या काय काय नाही महाराज. हे मस्त विकून राहिलं तुम्ही. मी विकत होतो महाराज, लेकरांनी नावात दिलं तर आलो महाराज. हो का? म्हणजे तुम्ही म्हणजे जे एक आठवडा आहे हो. म्हणजे तुम्ही जो ठटेरी मनेरी आहे हे सगळे म्हणजे तुम्ही हो सामान महाराज. हो. हो का? अरे बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग. बापू इकडे बस मा, इकडे बस. आपला धंदा आहे मा, मागितला पाहिजे. बस बस बेटा बस. काय म्हणत काय म्हणत बस 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 मागितला पाहिजे. बस बस बस. महाराज आवाज देऊन घेऊन राहिले बरं. तू बस. बाई थांब. मी का म्हणलं मी तुझं सामान विकून देतो जेवढा आहे तेवढा आहे. तू लवकर आपले लेकरं घेऊन येतील का? हो महाराज. हो महाराज. लावा बरं आवाज. आवाज द्या बरं. दाताचं दातून घ्या ग कुणी.
एकनाथ महाराजांनी अबे जेवण नको रे. ये मा इकडे ये. ए बिट्टो ये. ये मा ये. बसते महाराज बसते नको बोलता. ये. भारुड म्हणजे काय असतं? तुझ्या वाट्याला ठेव. भारुड म्हणजे भावावर गुण होतं. पहिलेचा काळ असा होता जिकडे तिकडे या धर्माची विटंबना होत होती. तसा आता कशी विटंबना होत आहे? अरे तिकडे व्यापार चाललेला आहे. व्यापार कोणी कास्तकारासोबत खेळतो, कोणी लेकरासोबत खेळतो, कोणी भावाभावात खेळतो. अशाच पद्धतीने त्या काळामध्ये हा धर्म बोलत होता. या धर्माला जागृत व्हायसाठी संतांनी हा सुंदर अशा भारूड रचला. का बरं भारूड रचला? आज भारूड म्हणता बरोबर इथे कितीतरी 100-200 लोक जमा झाले, परंतु याच ठिकाणी कीर्तन म्हणलं असतं तर 10 जण बसले. 10 जण. म्हणून हे सोंग दाखवण्याच्या माध्यमातून या मानवरूपी देहाची माहिती आपण या पृथ्वी तलावावर का बरं आलो आहो याची सगळी माहिती या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून एकनाथ महाराजांनी या सुंदर अशा भारुडांची रचना केली. या सुंदर अशा भारुडामध्ये काय म्हणलं एकनाथ महाराजांनी? अन मुरगुंडा होईल ग पै तुला मुरगुंडा होईल संत एकनाथ महाराजांनी त्या पैठणच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या सुंदर अशा भारुडाची रचना केली. काय म्हणलं? बुरगुंडा होईल ग बये तुला बुरगुंडा होईल. बय म्हणजे माणसाला जी बाईने जी नाही म्हणा, माणसाला पण बय म्हणतात. कशावर? बुरगुंडा म्हणजे होते ज्ञान. ज्ञान म्हणजे कशाचे ज्ञान? पैसे कमवायचे. पैसे कमवायचं ज्ञान नाही. अरे कोणी 1 रुपया आठानेही येतो घेऊन जाणार नाही हे संतांना नाही माहित आहे. सगळ्या या बसलेल्या जनतेला माहित आहे. तरी या मानव देहाची माहिती या प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि प्रत्येक जण या मानव स्वरूपाने त्या परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी या भारुडाची रचना केली. बुरगुंडा म्हणजे होते ज्ञान. ज्ञान म्हणजे बुरगुंडा होईल ग बये तुला बुरगुंडा होईल म्हणजे या शरीराची माहिती घ्यासाठी तुला ज्ञान होईल. म्हणून काय म्हणलं समोरच्या अर्थात? आरती रबर जोंधळा दे, आरती रबर जोंधळा दे, तुझ्या बाळाला जैच काजळ घे अन बुरगुंडा होईल ग. ऐकून घेतो. बाबाजीची वय आहे कमी. तो पोरगा त्याला एकावर एक दूध पाजून राहिला. हाजी रोटी लागली तर कोण लागलं? नाही पाहिजे. ये लोक पेवा आणि दूध ये तो दूध ये मग जेव दे तुझे. आई तुला पोरगा दूध पिते त्याच्यात मला प्रॉब्लेम नाही आहे. तू त्या बाबाजीला दूध पाजून राहिला. बाबाजी दूध पाजतेस तू. तुझ्या दूध नाही ना नको पाजू. नको मा नको. तो बाबाजी मोठा झाला आता. मोठा झाला ना नको पाजू बाई. ये झोपून देतो. ये काढीच नाही लागत. ये
हा जास्त विचित्र हा कोणत्या महिन्यात 5व्या महिन्यातला हो म्हणे. ये ना ये. मला हा अधिकच्या महिन्यातला वाटते बघ. हो मावजी महाराज अधिकच्या महिन्यातला होय माझा हा. ये अरे अरे चांगला बस ना चांगला बस. ये झोप. अरे बाप रे बाप. रे असा काम करतेस रे तू. झोपून जाते का तू? झोप झोप. अरे अस्थिर भर जोंधळा दे, अस्थिर भर जोंधळा दे, तुझ्या बाळाला जईचं काजळ घे. पहिल्याच्या जमान्यामध्ये प्रत्येकाकडे पैसा जास्त नव्हता. प्रत्येकाजवळ पैसा नव्हता म्हणून जेव्हा अशा बाया पहिल्याच्या जमान्यामध्ये कसं होतं, या ज्ञानाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून संत महात्मे गल्लोगल्ली प्रत्येकापर्यंत हा ज्ञान पोहोचत होते. आता पहिल्याच्या जमान्यामध्ये अशा बाया येऊन आपल्या गावात पण येत असतील, बाहेर पण येत असतील. अशा प्रकारे सगळीकडे जाऊन आपल्या सामान, आपला जो त्यांच्या ठटेरी मणेरीचा सामान आहे किंवा अजून काही त्यांच्या पेंटिंगच्या सामानात तो विकत होत्या पहिल्याच्या जमान्यात. आता काही तेवढं टेन्शन नाही. आता पोरीला पण काही टेन्शन नाही बिलकुल. त्याच्या ब्युटी पार्लरचं सामान आहे, त्यांचं बाकीच्या सामान आहे, त्याकडे स्टँडर्ड जमाना चलतात. स्टँडर्ड पहिल्याचा जमाना कसा होता, जुना जमाना होता. आताचा जमाना आहे स्टँडर्ड. तर त्यांचं कसं, त्यांचं व्हॅनिटी राहते. व्हॅनिटी नाही, व्हॅनिटी. तर व्हॅनिटी राहते. पहिल्याच्या जमान्यामध्ये या पद्धतीने सोंग करून त्या बिचाऱ्या आपल्या सामानाची विक्री करत होत्या. म्हणून एकनाथ महाराजांनी काय म्हटलं, अरे अस्थिर भर जोंधळ दे, तुझ्या बाळाला जरीचं काजळ घे. पहिल्याच्या जमान्यामध्ये नुसतं खेत नव्हते, खेत पण होते. बाई म्हणे जोंधळा दे तू मुठभर, मला मुठभर जोंधळा दे, तुझ्या बाळाला अस्थिर काजळ घे. भुरगुंडा होईल ग त्याने जेवण दे बाई. बाई पोरं बहुत विचित्र आहेत ते. महाराज जास्त आहे, दहा जास्त आहे. बाई पोराला ज्यांनी संस्कार करायचे असले का नाही, तर लहान वयामध्ये आता हे द्यायची वय संस्काराची आहे. महाराज मी का म्हणतो जी तुम्हाला, आज 15 वर्षाचा जमाना झाला महाराज, माझे धनी गेले हो. म्हणजे 15 वर्ष घरवाला गेला म्हणून ह्या एक दिवस हालत आहे का? हो. म्हणजे तुम्ही कमवता आणि यायला पोचता. हो. गावभर मी टिकल्याचा
धंदा करतो महाराज. म्हणजे गावभर तुला टिकला आपलं जे सामान आहे तो हो विकतो. महाराज. हरी. एकनाथ महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की माय बाप हो, जेव्हा आयुष्यामध्ये बघा शारदा माता इथे बसलेली आहे, समोर माझ्या आई बहिणी माझे मायबाप बसलेले आहेत. एकनाथ महाराजांची सोच कल्पना पा त्यावेळेस त्यांना शांती ब्रह्म का म्हणतात. त्यांनी असा विचार केला की बघा, अरे बाबा, जेव्हा एखाद्या बाईच्या आयुष्यातून एखाद्या महिलेच्या आयुष्यातून एखादा पुरुष जातो म्हणजे त्या परमेश्वराकडे जातो, परंतु ती बाई कधी हिंमत हारत नाही. आपल्या लहान लहान लेकराला, आपल्या घराला, सगळ्यांना सांभाळते. म्हणजे परमेश्वराने तिला का अशी उपाधी दिलेली आहे.